तर नमस्कार मित्रांनो, आता ज्वारीचा कार्यक्रम काय होतो, एक ज्वारीचं झाड दुसऱ्या झाडावर पडतं, दुसरं तिसऱ्यावर असं पडत तेव्हा तिकडून ज्वारी अशी लोळत आली, ही अशी, आणि आता कंटिन्यू लोळत जाणार. एका ज्वारीच्या झाडाचं वजन दुसऱ्या ज्वारीवर, मग तिचं पुढच्या ज्वारी वजन तिचं पुढच्या ज्वारीवर, असं करत ज्वारीचा आता योग्य कार्यक्रम झाला आहे. आणि ह्या उभ्या पिकात प्रॉब्लेम काय होतो माहिती का, आपण थोडं अंतर आलोत ना, थोडं अंतरमध्ये आलोत ना, म्हणजे बराच वेळ थांबलोत नाही 15-20 मिनटंमध्ये, तर नेमकं कळतच नाही की पाणी येतं आहे कुठून आणि पाणी जाईल कुठून. कारण की जास्त अंतर तर या उभ्या पिकामुळे जास्त अंतर दिसत नाही, पण पाणी येणार कुठून, जात आहे कुठं आणि किती अंदाजात भिजायचं होईल हे कळतच नाही वाढलेल्या ज्वारीत. आता आज ज्वारी भिजवायची होईल, ह्याच्यानंतर एकदा ही ज्वारी भिजवावं लागेल, तर लयच परेशान राहते. आता बघा ना, हे पाणी येतं आहे ना, तरी आता कुठून यायला लागलं आहे काय समजतच नाही, आणि लय चिखलात फिरावं लागतं. ह्या चिखलात तर पाय बघा किती बुडत आहेत, आणि परत हे समोर आता पाणी कुठं भिजेल, किती अंदाज येईल, लांबचं दिसत नाही, तर त्याच्यामुळे अंदाज लागत नाही एवढं. आणि ह्याच्या पुढचं भिजवणं, 2 भिजवणे अवघड आहेत. आणि आत्ताची एवढी ज्वारी लोळली, आता पुढच्या भिजण्याला तर काय होतं आहे ह्या ज्वारीलाच माहिती आहे. चला आता मी आलो आहे दाऱ्यावर, आणखीन आज दुपारपर्यंत होईल ज्वारी भिजायची असं वाटतं मला अंदाजावरून, कारण की शेवटला थोडंसं बाकी आहे. आणि ज्वारीत पाणी आलं आहे सध्याला, लाईट वगैरे आली, पण हे बघा ना काय झालं, ज्वारी सगळी झोपून गेली आपली. परत ह्याच्यात तुम्हाला सांगतो बरं का, आता आपली ज्वारी सगळ्यात लवकर येणार ना, परत पाखरं भरपूर त्रास देणार. आता पाखरांना नाही तर म्हणू शकत नाही आपण, तर आता पाखरं पण भरपूर त्रास देणार ज्वारीला. पण बघू, आपल्याला खाण्यापुरती जरी झाली ना ज्वारी तरी आपण समाधानी. पण बघू आता किती होते काय. चला आता हे दारे बघितले, मी जातो बाहेर, लय रस्ता काढावा लागतो ज्वारीतून. तर ना शिव आपला खपली गहू, ज्याच्या की ओंब्या बघा अशा बाहेर पडल्यात. नॉर्मलच ओंब्यात, जास्त काय लांब वगैरे नाहीत, पण ठीक आहे, जेवढा आहे ना तर तेवढा ठीक आहे. पण असा आहे आपला बन्सी गहू, जो की आता बऱ्यापैकी निसवायला लागला आहे. 70% बन्सी गहू निसवाला आहे. निसून तीर होईल एक 7-8 दिवसात. निसून तीर म्हणजे जेव्हा सगळा निसवं ना, तर त्यावेळेस निसून तीर झाला म्हणायचं. तर हे बघा, ह्याच्यातून ओंबी यायचीच राहिली आहे. ओंबी इथं तयार आहे माझ्या बोटामध्ये, पण बाहेर यायची राहिली आहे. हे बघा, इकडं आणखीन ओंब्या ह्याच्यात तयार आहेत, पण बाहेर निघायला बाकी थोडा टाईम आहे त्यांना. हे बघा, ही अर्धी उघडी झाली, ही पण इकडं अर्धी ओंबी उघडी झाली, अर्धी राहिली मध्येच. तर ह्या पण येतील, सगळ्या ओंब्या येतील एक 7-8 दिवसात. तर बन्सी गव्हाला आपल्याला एकदा पाणी द्यायचे, मला वाटतं बहुतेक आतापर्यंत पण 2 वेळेस भिजवलं वाटते बन्सी गहू, 2 वेळेस का 3 वेळेस माझ्या नक्की लक्षात नाही, पण बहुतेक 2 वेळेस भिजवलं आहे. आता आणखीन 1 वेळेस भिजवावं लागेल बन्सी गहू. असं म्हणतात की ह्याला जास्त पाणी लागत नाही, पण आपण तर दिलं आहे आतापर्यंत, पण पाणी दिले आणि इथून पुढं पण द्यायचं, एक पाणी द्यायचं ह्याला. पण ओंब्या वगैरे म्हणजे कसं गहू जरा मोठाले भरतील ओंब्यामध्ये. तर असं एकूण आपण तर समाधानीत बरं का ह्या गव्हावर, की म्हणजे मस्त आला आहे गहू, सगळा छान आला आहे. आणि ह्याच्यात कुठं कुठं ज्वारी आली होती, ज्वारीची आणि बन्सी गव्हाची हाईट सेमच आहे. तर हा आहे बघा इथं ज्वारी, ही ज्वारी पण काही जास्त वाढली नाही ह्याच्यात, म्हणजे हिला काही खत पाणीच नाही ना. पण जाऊ द्या, छान आहे तरी. तर मित्रांनो, इकडं चालू आहे आपला स्वयंपाक. तर आज बाजरीची भाकर आणि काय भाजी, काय वाटाणे बटाट्याची भाजी. तर आपले बटाटे आल्यावर तर मग तर काय विचारायचंच नाही, किती मोठं हे होईल. रोज बटाट्याचीच भाजी आहे. आपले बटाटे आले की ती आई त्याच्यावर टाकते तीळ. आपल्या फोनमध्ये काय तीळ दिसत नाहीत, पण आईने टाकले त्याच्यावर तीळ. आपण बाजरीची भाकर असली ना की मग तिळाची भाकर करतात, म्हणजे त्याला कसं थोडे तीळ लावायचे, म्हणजे जरा चांगले लागते, चविष्ट. आणि थंडीत तीळ खाल्लेली चांगली असते ना, तर त्याच्यामुळं. आणि आपल्या घरचे तीळ आहेत, आपल्याला ह्या वर्षी बी लई मोठे तीळ पेरायचे. तीळ म्हणजे आपल्या ह्याच्यात टाकायचे भुईमुगात. आपल्याला भुईमुग पण पेरायचं नाही यावर्षी, तर भुईमुगाच्या शेतात आपल्याला तीळ त्याच्यात पण टाकायचा, आणि वेगळा पण सेपरेट पण तीळ पेरायचा आहे घरी खाण्यासाठी. आणि आपला घरचा तीळ आता थोडा राहिला आपला, तो संक्रांतीला लागेल, मग त्याच्यानंतर उन्हाळ्यात तर आपला नवीन तीळ तयार पण होतं डबल. तर जरी आई ती भाकर होती कशी झाली तिळाची, ती चुलीपुडची. इकडं बघू नाही कशी झाली भाकर, बघा अशी छान झाली. ही अशी भाजली भाकर लय भारी लागते, कारण तिचे ना 2 तुकडे सेपरेट होतात भाकरीचे. असे चुली पुढे ठेवून भाजली भाकर, तर मग तिचे 2 वेगवेगळे पार्ट होतात. एकाला पापड म्हणतात आणि एकाला भाकर म्हणतात, का नाही काही. तर मित्रांनो, आपली ज्वारी भिजायची झाली.
2.5 दिवस पाणी घेतलं ज्वारीने. आणि आज दुपारी मी आता 12 वाजले, 12:15, तर 12:15 वाजता इथं पाईप काढतो मी, म्हणजे आपला गहू भिजेल. आपल्याला खपली गहू पण दिवसाच्या लाईटीत भिजून घ्यायचं, तर इथं पाईप असा काढतो मी. म्हणजे हे बघा इथून झालं पाणी चालू इथं, तर त्या जशा लागतील तशा नळ्या जोडून घेतो मी. म्हणजे हे पाणी असं थोडंसं समोर काढतो इकडं. ये ना पाण्या कसं रे कसं रे कसं रे, थांब हां हे बघा हे असं. तर आता ह्याच्यात एक बोर पण चालू होता, पण बोरचं पाणी कमी चालतं ना, तर त्याच्यामुळे भिजणं उरकत नाही. आता तळ्यावरच्या मोटरने मी एकदा ह्या गव्हाला भिजून घेतो, म्हणजे परत मला रात्रीची जागाची वेळ येणार नाही. तसं रात्री मला जागावं तर लागेलच, कारण की आंब्याच्या शेतातला गहू आहे ना, तर तो पण रात्रीच भिजवला होता. मग त्याच्यामुळं आता दिवसाच्या लाईटीत पूर्ण हप्ता झाला, 1 हप्ता झाला त्याला भिजवलेलं. त्याच्यामुळे रात्रीच्या लाईटीत आंब्याच्या शेतातला गहू भिजून घ्यायचा मला एकदा. कंटिन्यू दारे चालूच असतात, एक शेत झालं की दुसरं शेत. बघा इथं थोडंसं पाणी चालू आहे बरं का. त्यानंतर त्याच्यातच अर्ध पाणी इथं खाली पडते आणि अर्ध नळीत जाते. म्हणजे 30% पाणी इथं पडते, 30% समोर नळीत जाते आणि 30% पाणी इथं गळतंय. कारण की मला जायचं आता घरी, तर त्याच्यामुळे मी 3 जागेवर पाणी लावले. आता तुम्ही सकाळी आपला बन्सी गहू बघितला, तर त्याच्यानंतर आता ज्वारीतून तर बघणं चालू आहे. आता हा आपला खपली गहू आहे. यावर्षी मी जे पण पिकं पेरलेत ना आणि मी भिजवलेत ना, तर ते पिकं सगळे चांगले आहेत. आपली ज्वारी 1 नंबर चांगली. ह्या शेतातली ज्वारी उगवली नाही, पेरून पण उगवली नाही, पण तरी पण मग त्याच्या जागावर खपली गहू पेरला, तर तो पण 1 नंबर आला आहे. आपला बन्सी गहू पण 1 नंबर आला आहे. आणि बन्सी गव्हाला तर खत वगैरे म्हणजे रासायनिक काही नसताना आपल्या साध्या गावरान उपायावरती पण बन्सी गहू चांगला आला आहे. आणि यावर्षी मी भिजवलेले सगळे पिकं म्हणजे समाधानकारक आहेत, मस्त आहेत. आणि बन्सी गहू पण आपला एकदम भारी आला आहे. तर त्याच्यामुळे मी मेहनत केली नाही यावर्षी पिकांना, तर सगळे पिकं चांगले आहेत आपल्या यावर्षी. आणि तुम्हाला गाजराचं काय सांगतो, आज आपल्या गाजरांना काय भावच नाही भेटला चांगला. म्हणजे 15 रुपये तर रोज भेटतोच, पण आज 15पेक्षा पण कमी भाव भेटला आपल्या गाजरांना. तरी पण आज थोडेफार गाजर काढायचे. आणि हा आहे दुसरा समाधान आहे वाटते, मला वाटते महाबीचं बियाणं होतं. तर हा पण गहू बरा आहे, सगळ्यात उशिरा पेरला आहे, पण तरी पण चांगला गहू आहे हा पण. पाणी प्यायचा हौद एकदा भरून घ्यायचा आहे, कारण की हौदातलं पाणी खाली गेले. बैलांना आणलं मी पाण्यावर, चिमण्या आजवरच पितोय, कारण बैल भरपूर ताणजले असतील. त्यांनी नेपेरमध्ये मिक्स वैरण होती ना, आणि वैरण खाल्ल्यावर, कोरडी वैरण खाल्ल्यावर गुरं जास्त पाणी पितात. तर मित्रांनो आता 4 वाजलेत. बरं झालं आजच्या दिवसात हा गहू भिजून होतं बरं का. मी त्या कडीपासून इथपर्यंत भिजवत आलं आहे गहू. तर आता इथून पलीकडं थोडासा भिजायचं राहिला आहे. आणि बोरनी आपला गहू पलीकडल्या कडीपासून इथपर्यंत बोरने थोडा थोडा करत भिजत आला आहे. आणि आज तळ्यावरच्या मोटरने पूर्ण गहू भिजायचा झाला, म्हणजे 5 वाजेपर्यंत पूर्ण गहू भिजायचा होईल. आणखीन झाला नाही, पण आता 4 वाजलेत, 1 तासात पूर्ण गहू भिजायचं होईल. बरं झालं, नाही तर रात्रीच्याला काय होतं तुम्हाला सांगतो, ह्या गव्हात जाऊ वाटत नाही ना, डेअरिंग होत नाही गव्हात जायची. कारण की तर हे बघा कारण असे ना की गहू एवढा वाढला आहे आणि खाली बघितलं ना दोन्ही लाईनच्या मध्ये तर काही दिसतच नाही. आणि बॅटरीचा प्रकाश पण नीट जात नाही, बॅटरीची लाईट पण खाली. तर त्याच्यामुळं गव्हातून चल वाटत नाही जास्त करून, म्हणजे काळजी लागते ना, तर त्याच्यामुळं गव्हातून चल वाटत नाही. आता बघा ना कुठल्याच लाईनमध्ये कडीने तरी गॅप वाटतो, पण कुठल्याच लाईनमध्ये तसा गॅप राहिला नाही, आपल्याला खाली स्पष्ट दिसेना असं. मग त्याच्यामुळं रात्रीच्या ह्या गव्हात जाऊ वाटत नाही, म्हणजे गहू उंच वाढलाय. ज्यावेळेस पर्याय नसतो ना, तर त्यावेळेस तर मी बिंदास जातोच. पण आता पर्याय आहे ना, दिवसाची लाईट होती आजचे दिवस, आज आहे शनिवार, मग फक्त आजच्या दिवसाची लाईट आहे, म्हणून बरं झालं हा गहू भिजायचा झाला. आणि पर्याय नसताना आज जर गहू भिजायचा झाला नसता तर मग मी बिंदास या गावात रात्रभर फिरलो असतो. तर तसं पण आंब्याच्या शेतातला गहू मला रात्रीतच भिजवायचं नाही, मग तिथं तर फिरावंच लागेल. एवढंच आहे की तो जरा बुटका आहे आणि हा गहू जरा जास्त वाढलेला आहे, म्हणून थोडी काळजी राहते, बाकी काही नाही. सरच्या मागे सर थांब जर का. बैलांना ह्याच्यात आहे ना वैरणीची आणि नेपेरची मिक्समध्ये कुठे टाकली खायला. आता हे संध्याकाळचं झालं यांच्यासाठी, जर्शकांना तर भाईने टाकलंच होतं. हे वासरू आहे ना आता दिवसभराचं भुकेजलेलं आहे, लय खाणार कुट्टी पट 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 पट. आता एवढं कॅरेट आहे ना, एवढं कॅरेट संपून पण त्याला आणखीन खायला आणावं लागेल. म्हणजे सकाळी त्याने खाल्लेले, पण लय वेळ झालं त्याला खायलाच नाही टाकलं. आणि मेथी घास पण नाही ना कापला आज, माझ्या मागे दारे होते त्याच्यामुळे मेथी घास कापला नाही. आपल्या ह्या गुलाबाला कळ्या किती आल्यात, ह्या गुलाबी गुलाबाला हे बघा सुरुवातीला
किती कळ्या आल्या त्याला, लय भरपूर कळ्या आल्यात. कारण की ह्याची ना कटही केली होती, ह्याचे जे खाली मोठे फांटे होते ना तर ते कट केले होते. मग नवीन येणाऱ्या नवतीला कळ्या आल्यात. आणि खाली पण सध्याला आपल्याकडे फुलं भरपूर आहेत बरं का. इकडे खाली पण हे लालके फुलं आणि ते पांढरे फुलं आहेत भरपूर. आणि इकडे ह्या लाल गुलाबाला पण भरपूर फुलं आलेत. आणि आपल्या ते वरती वेल गेले ना तर त्याचे आपण शेंगा पण खायला चालू केल्यात. तो वेल आहे वालाच्या शेंगाचा. मी आत्ता ह्या झाडाजवळून आलो ना आणि ह्या पूर्ण शेतात जरी गेलं ना तरी आंब्याला मोहर आला ना तर त्या मोहराचा गोड वास येतो बरं का. म्हणजे मधमाशाला जवळ बोलवण्यासाठी आंब्याने वास सोडला असेल तर गोड वास येतो ह्या मोहराचा. म्हणजे एक वेगळाच वास येतो. आता जवळ आलं ना ह्या मोहराचा येत नाही बरं का. हा जो जुना मोहर आहे ना तर ह्या मोहराचा वास येतो. बघा इकडं वरती मोहर आहे ना तर हा म्हणजे अगोदर आलेला मोहर तर त्या मोहराचा वास येतो. आता म्हणजे अगोदर मी मागच्या आठवड्यात येत होतो ना तर त्यावेळेस मोहर आलता ना तर त्यावेळेस वास येत नव्हता. पण आता मोहराचा वास येतो चांगला. आता हा कवळा मोहर आहे तर ह्याचा वास येत नाही. समोरचा जो पांढरा झालेला मोहर आहे ना तर त्या समोरच्या 2 झाडं ना तर त्यांचा भरपूर वास येतो. आता इथला हिरवा तवर कवळा आहे तर त्याच्यामुळे ह्याचा वास येत नाही. पण जो वरती अगोदर तवर आला होता ना वरच्या साईडला तर त्या तवराचा वास येतो झाडाजवळ आला की. मी आता इथे ना तरी पण मला वास येतोय. बघा आता मी त्या झाडापासून इतका लांब आहे, त्या झाडापासून इतका लांब आहे आणि त्या झाडापासून इतका कमीत कमी 20-25 फूट लांब आहे ह्या झाडापासून सुद्धा. तरी पण मला मोहराचा वास येतोय. आणि मोहराचा वास मला लहानपणीपासून माहिती आहे ना तर त्याच्यामुळे लगेच ओळख येतो की हा मोहराचा वास आहे म्हणून. आणि कदाचित रात्री माझी ड्युटी ह्या गव्हाच्या दाऱ्यावर असेल. आता वाजले 6 आणि आपले गुरं चाललेत घरी. एक 5 ते 10 मिनटात गुरं पोहोचतात घरी. म्हणजे 6:15ला तर ह्यांना बांधायचं काम चालू असतं घरी. दिवशीचं लाकूड आज लय खाली बांधले, पप्पांनी बांधलं असेल. गौरंगचं आत्ता बघा लाकूड मागच्या पायापाशी येत नाही. त्याला जरा लहान लाकूड बांधले आणि लाकूड बांधले गौरंगला. शुभश्रीला लांबच पाहिजे, लय परेशान करते ती. ही सीता. तर गुरं आज तळ्यावर आले होते चरायला, म्हणजे काटुनात गेले होते, काटुनातून असे तळ्याकडे आलेत. इथं काही वेळ डांबरीवरून चालतात गुरं. आणि आज तिकडून नदीवरून पाणी पिऊन आले असतील, तळ्याच्या खाली नदी ना तर तिकडून जर पाणी पिले नसले तर मग पप्पा त्यांना इथून तळ्यावर घेऊन जातात. समोर आपलं तलाव. आत्ता वाजलेत रात्रीचे 11:30. मी आलो आहे आंब्याच्या शेतात दाऱ्यावर बरं का. तर ह्या गव्हात आलो तर ह्या गहू तर निसवायला पण लागला. म्हणजे ह्याने उंची पण घेतली नाही आणि ह्याला ओंब्या पण बाहेर पडायला लागल्यात. लयच लवकर यार, लयच खराब क्वालिटीचं बियाणं आहे हे. म्हणजे चांगला नाही गहू. आता काय माहिती आल्यावरच कळन. पण लगेच निसवाय पण लागला हे. सगळ्यात उशिरा पेरला आहे तरी बी हे शेत निसवायला लागले. आणि उंची पण घेतली नाही ह्या गव्हाने, काहीच उंची नाही घेतली. चला आपलं पाणी चालू आहे तिकडे. शेवटचे 1-2 सारे झालेत. आता 3ऱ्या साऱ्यावर पाणी लावले. म्हणजे दाऱ्यावर बरं का. सारे तर असे उभे म्हटलं तर 3च आहेत ह्या शेतात. आता 4:15 वाजलेत. आता जे शेवटचं सार आहे ना तर 3 नंबरचं त्याच्यात पाणी लावलं आहे. एक 15 मिनटात तो होईल. आणि मधला सारा भिजायचा राहिला म्हणजे माझ्या समोरचा. हा सार आता उद्याच्यालाच भिजणार. कारण की 4:15 वाजले. 5:30पर्यंत लाईट राहते. 5:15 5:30पर्यंत लाईट राहते. तर पुढचे 1-पाऊण तासात एक पाऊण तासात हा सार आहे ना तर ह्याच्यातलं थोडंसं होईल. मग बाकीचं उद्याच्या रात्रीच घ्यायचं. 5 आता मी दारं तर लावले. अर्धा तास लाईट जोपर्यंत राहील ना तर तोपर्यंत पाणी तर राहीन दाऱ्यावर व्यवस्थित. आता मी घरी जातो आणि नेपेरची कुट्टी करतो जर्शा गायांसाठी. म्हणजे जर्शा नेपेर थोडाच आहे तर त्याच्यामुळे जर्शा गायांनाच टाकू. बैलांसाठी मी शेतातलं गवत आणेन. नाहीतर वैरणची कुट्टी करतो बैलांना थोडी. बैलांना वैरण चालेल आणि गवत पण टाकते बैलांना. आता घरी जातो मी. आणि सध्या कसे ना आभाळ आले ना तर त्याच्यामुळं थंडी काय म्हणजे जास्त नाही. नाही तर मागच्या हप्त्यात लय थंडी होती बरं का. मागच्या हप्त्यात ना म्हणजे भरपूर लय जास्त म्हणजे लय जास्त थंडी होती. ह्या हप्त्यात थंडी आहे पण सध्याला थोडी नॉर्मल आहे. म्हणजे एवढी काय जास्त नाही. कारण की आभाळ आलेले ना तर आभाळ आल्यावर काय जास्त म्हणजे थंडी जाणवत नाही. आभाळ नसेल ना तर मागच्या रात्रीच्या लाईटमध्ये भरपूर थंडी होती.